नमस्कार मित्रांनो. येणाऱ्या कंबाईन ग्रुप बीच्या आणि ग्रुप सीच्या परीक्षेसाठी चालू घडामोडी हा अतिशय महत्त्वाचा असणारा टॉपिक आहे आणि त्याच्यामधले जे काही महत्त्वाचे प्रेडिक्शन्स आहेत ते आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, याच्यावरती येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. तर तो भाग आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 3 ऑक्टोबर 2024ला मराठीसह 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता आणि एकूण ज्या अभिजात भाषा आहेत त्यांची संख्या आता झालेली आहे 11. 3 ऑक्टोबर 2024ला ही घोषणा झाली आणि त्यामुळं राज्य सरकारनं 3 ऑक्टोबर हा दिवस मराठी अभिजात भाषा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर या 2024मध्ये कोणकोणत्या भाषांना अभिजात दर्जा मिळाला तो बघा. मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता. त्याच्या आधी तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला होता. याच्या अभिजात भाषेच्या दर्जाबद्दल आणखी काही आपल्याला सविस्तर माहिती असावी लागते. 12 ऑक्टोबर 2004 रोजी केंद्र सरकारने अभिजात भाषा म्हणून भाषांची एक नवीन श्रेणी तयार केली होती. त्याच्यामध्ये तमिळ ही पहिली अभिजात भाषा घोषित झालेली होती. नोव्हेंबर 2004मध्ये सांस्कृतिक मंत्रालयाने साहित्य अकादमीच्या अंतर्गत अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रस्ताव केलेल्या भाषांच्या पात्रतेची तपासणी करण्यासाठी ही भाषिक तज्ज्ञ समिती स्थापन केली होती. त्यानंतर आहे कुठल्याही भाषेला जर अभिजात दर्जा मिळायचा असेल तर त्याचे जे काही अधिकार आहेत ते सगळेच्या सगळे अधिकार केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला देण्यात आलेले आहेत आणि गृह मंत्रालयाने 2005 साली हे अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिले होते. आपल्या मराठीच्या भाषेबद्दल म्हणजे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा याच्यासाठी संशोधन करून अहवाल पाठवण्याचं काम प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं केलं होतं 10 जानेवारी 2012 रोजी. अभिजात भाषेचे जे काही निकष आहेत ते निकष बघा काय काय आहेत. ऐतिहासिक पुरातनता असावी लागते, म्हणजेच त्या भाषेला किमान 1500 ते 2000 वर्षांचा कागदोपत्री इतिहास असावा लागतो. त्या भाषेला सांस्कृतिक वारसा असावा लागतो, म्हणजे भाषेत सांस्कृतिक वारसा म्हणून गणल्या जाणाऱ्या प्राचीन साहित्याच्या ती भाषा भाग असावी लागते. त्याचबरोबर भाषिक वेगळेपणा, अभिजात भाषा आणि तिची नंतरची रूपे यांच्यात स्पष्ट फरक असायला हवा. आणि त्याच्यानंतर आहे साहित्यिक परंपरा, म्हणजे भाषेला मूळ साहित्यिक परंपरा असावी लागते, दुसऱ्याकडून उधार घेतलेली नसावी. तर अभिजात भाषेचा दर्जा मराठीला भेटलेला आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या कंबाईनच्या परीक्षेला याच्यावरती प्रश्न येऊ शकतो.